हरिक्षण श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सोमेश्वर भगवान की जय। सद्गुरुदेव महाराज की जय। सब संतन की जय। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृत मश्नामि प्रयतात्मनः। पै भक्ती एकी मी जाणे तेथ साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या। महायोगपीठे तटे भीमरख्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पराम्भोजतेजस्फुरदिप्रदेशं विधीन्द्राभिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। गंगाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुं तं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविहेर। सहज लिले उदकी वह्या तुम्ही रक्षिल्या निज सत्ते। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविहेर। निळा म्हणे धराला हाती तरी जालमती निरूपम। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविहेर। नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृत मश्नामि प्रयतात्मनः। पै भक्ती एकी मी जाणे तेथ साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी
प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेला श्लोक ग्रंथराज ज्ञानेश्वरी 9वा अध्याय आणि 9व्या अध्यायातील 26 क्रमांकाचा श्लोक सेवेसाठी निवडलेला आहे. या श्लोकाच्या द्वारे भगवान परमात्मा मी कशाने संतुष्ट होतो हा विचार या ठिकाणी प्रतिपादित करत आहेत. भगवान परमात्मा सांगतायत, भक्तांनी दिलेलं पत्र असेल, फूल असेल, फळ असेल किंवा पाणी असेल, जो भक्तिभावानं मला ते समर्पित करतो ते त्या भावाच्या जोरावर मी ते काय करतो, ग्रहण करतो. अर्थात परमात्मा सांगतोय की पत्र पुष्प फळ हे सगळं भक्ती समर्पणाचं एक प्रतीक आहे. त्याच्या पाठीमागे असणारा जो भाव आहे तो भाव मला अत्यंत महत्वाचा आहे. कारण भगवंत हा भावाचा केवळ भुकेला आहे. म्हणून तो भाव समर्पित करण्याकरिता म्हणून त्या ठिकाणी काहीतरी प्रतीक म्हणून आपल्याला पत्र पुष्प फले काय करावं लागत असतं, समर्पित करावं लागत असतं. भगवान परमात्मा माऊली ज्ञानोबाला जशी बुद्धी देतील सद्गुरूच्या कृपेनं जसं या ठिकाणी बोलता येईल त्याप्रमाणे आपण या श्लोकावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या भगवंताची भक्ती करत असताना ती भक्ती कशा पद्धतीने केली पाहिजे याचं थोडंसं चिंतन करावं म्हणून हा श्लोक या ठिकाणी सेवेसाठी निवडलाय. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृत मश्नामि प्रयतात्मनः. भगवान परमात्मा सांगतात, भक्ताने दिलेलं पत्र, पुष्प, फळ आणि पाणी त्याचा भाव पाहून मी ते काय करत असतो, ग्रहण करत असतो. भगवंताची भक्ती ही का करायची, भगवंताची शरणागती का करायची असा जर प्रश्न आपल्या समोर उपस्थित झाला, का भगवंताची भक्ती करायची, काय केलं त्या भगवंताने आपल्यासाठी. आज अशी काही माणसं आहेत की ती भगवंताला मानायला तयार नाही, देव नाहीच म्हणतात. आता नेमकं काय त्यांच्या ठिकाणी असं कोणतं बळ आहे की ते देवालाही मानायला तयार होत नाही. परंतु भगवंत हा आहे आणि अनेक गोष्टीतून त्याची आपल्याला प्रतीती येत असते. तर त्यासाठी आपण ध्यानावरती असलो पाहिजे. काय आपण जर ध्यानावरती असू तर त्याचे अनेक चमत्कार जीवनामध्ये जे घडत असतात त्याच्यातून त्याची प्रतीती आपल्याला निश्चित आल्याशिवाय राहत नाही. पण जर आपण आपल्या अहंकारामध्ये जर राहत असू, मी 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 असं म्हणून जर आपण त्या ठिकाणी आपलं जीवन जगणं चाललेलं असेल तर मग मात्र त्याचा अनुभव त्या ठिकाणी येऊ शकत नाही. आणि म्हणून तुकोबारांनी म्हटलंय, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आपण देवच आहोत पण जीव झालो त्याचं कारण अहम. अहम ममतेची या लवड सवडी मातेन पवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाची दुथडी डवळीची ठेवी. काय जन्म मरण आपल्या पाठीमागे लागलं. भगवान परमात्मा सांगतात, अहम ममतेची या लवड सवडी. अहम मी आणि माझं याच्यामध्ये हा काय झाला, अडकला गेला. आणि त्याचा परिणाम काय झाला, मातेन पवतीची बापुडी. बिचारा, बापुडा म्हणजे बिचारा, मला प्राप्त होत नाही. भगवान परमात्मा सांगतायत वास्तवात आपण त्याचे काय आहोत, अंश आहोत.
भगवान परमात्मा सांगतात ममयो अंशो जीवलोके जीव भूत सनातन मनःष्टान. पुढचा विषय सोडून पण मम एव अंशः, हे सर्व प्राणी मात्र जीव जंतू भूत हे कोण आहेत तर माझे अंश आहेत असं भगवान परमात्मा सांगतात. मग त्याचे जर आपण अंश आहोत तर अंशानं कुठं गेलं पाहिजे? अंश अर्थात समुद्राचं असणारं पाणी बाष्प होतं, आकाशात त्याचे ढग बनतात आणि ढग बनून पर्वतावरती त्याचा काय होतो? वर्षाव होतो. ते पाणी पर्वतावरती त्या ठिकाणी पडत असतं. मग तिथं पडल्याच्या नंतर ते त्या ठिकाणी थांबतं का? तर नाही. त्याची धाव सुरू होते आणि ती धाव कुठे असते? कुठपर्यंत त्याची धाव चालू असते? त्याचं धावणं कुठपर्यंत चालतं? जोपर्यंत समुद्रात मिळत नाही तोपर्यंत. तसंच हा जीव अंशरूपी असणारा हा जीव परमात्म्याचा, तो जसा परमात्म्यापासून बाजूला झालाय तसं त्याचं धावणं काय झालेलं आहे? सुरू झालेलं आहे. अखंड त्याचं धावणं चालू आहे. मग त्याला जर विश्रांती घ्यायची असेल, त्याला जर थांबायचं असेल तर कुठं गेल्याच्या नंतर त्याला विश्रांती मिळणार आहे? तर परमात्मा स्वरूपाशी जोपर्यंत तो एकरूप होत नाही, जसं समुद्राचं असणारं पाणी पावसाच्या रूपाने पडल्याच्या नंतर ते त्या ठिकाणी थांबत नाही, त्याचा प्रवास समुद्राकडे सुरू होतो, तसं आपल्यालाही या जीवालाही जोपर्यंत तो परमात्म्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत त्याला विश्रांती प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून पण मग हा प्रवास करत असताना कशा पद्धतीने प्रवास केला पाहिजे की जेणेकरून तो त्या भगवंतापर्यंत काय होईल? पोहोचेल. आता भगवंत कुठे आहे? कुठं आहे भगवंत? असा जर आपल्याला प्रश्न निर्माण झाला, याचं काय उत्तर द्यायचं? एखाद्यानं आपल्याला विचारलं भगवंत कुठं आहे? असा जर एखाद्यानं आपल्याला प्रश्न विचारला तर आपण त्याला उलट प्रश्न विचारायचा, तो कुठे नाही? काय? तो कुठे नाही? तो सर्वत्र काय झालेला आहे? व्याप्त झालेला आहे, व्यापलेला आहे, भरून उरलेला आहे. म्हणून तो नाही ऐसा ठाव उरला ते कवन. तो नाही असं जागा कोणती आहे? त्याच्या वाचून काहीच नाही, सर्व काही त्यानं भरलेलं आहे. सर्वांमध्ये तो काय झालेला आहे? परिपूर्ण रूपानं भरलेला आहे. आणि म्हणून तो परमात्मा, मग आता तो जर भरलेला आहे सर्वत्र, तर मग त्याच्याशी एकरूप व्हायचं कसं? प्रश्न आहे. मग आपण तो आपल्यामध्येही तो भरलेला आहे. जर सर्वांमध्ये तो आहे तर मग आपल्यामध्ये नाही का? आपल्यामध्ये देखील तोच आहे. मग आपल्याला जाऊन मिळायचं कुठं नेमकं? आपण सुरुवातीला काय बोललो की आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हायचे, त्याला जाऊन मिळायचे आणि मग आपल्याला विश्रांती प्राप्त होणार आहे. मग आपण तो जर आपल्यामध्ये भरलेला आहे तर मग आपण जाऊन नेमकं मिळायचं कुठं? तर कुठेही आपल्याला जाण्याची गरज नाही. पण ज्याच्यामुळे ही धावपळ आपल्या पाठीमागे लागलेली आहे त्या गोष्टीला सोडायचं. काय? आणि ती गोष्ट म्हणजे अहम आणि मम, अहंता आणि ममता, या दोन गोष्टीमुळे जीव काय झालेला आहे? बंधनामध्ये अडकलेला आहे. आणि ते बंधन त्याला धावायला कारणीभूत ठरलेलं आहे. अर्थात बांधल्याच्या नंतर कुठलाही जीव धावत नाही, पण हे बंधन असं आहे की या बंधनामुळे तो धावायला लागतो. आशारूपी जी शृंखला आहे, आशेची साखळी, सुभाषितकारांनी गोड वर्णन केलेलं आहे. ही आश्चर्यकारक अशी साखळी आहे. कारण साखळीनं जर बांधला मनुष्य
तर तो एका जागेवर थांबतच. जनावराला जर आपण साखळीनं बांधलं तर तो त्या जागेवरून बाजूला जाऊ शकत नाही. पण ही आशारूपी साखळी अशी आहे की तिनं तो जीवाला बांधलं की तो जीव धावायला लागतो, जे आश्चर्य आहे. आणि म्हणून मग ही आशा तरी का पाठीमागे लागली, तर त्याचं मूळ कारण जर काय असेल तर अहंता आणि ममता. अहम, मी, मी, आणि मी म्हटलं की त्याच्या संबंधाने काय येत असतं, माझं येत असतं. आणि मग हे मी आणि माझं याच्यामध्ये काय झालो, आपण अडकलो आणि म्हणून परमात्म्यापासून दूर गेलो. मी म्हटल्यामुळे परमात्म्याचा आपल्याला काय झाला, विसर झाला. अर्थात आपली स्वतंत्र सत्ता आहे का या ठिकाणी, आपली सत्ता नाही. पण मीच्या रूपानं आपण काय केली, स्थापन केली. ती सत्ता आपण मीच्या रूपानं काय केलेली आहे, स्थापन केलेली आहे. वास्तवात ते मी म्हणणं आपल्याला त्या ठिकाणी योग्य नाही. ते कोणी म्हणावं, मी अहम सर्वस्य भूतानां हृदयेषर्जुन तिष्ठति, ते परमात्म्यानं म्हणावं, मी सर्व भूतांच्या हृदयामध्ये काय करतो, वास करतो. मी असं फक्त त्यानंच म्हणावं. पण या ठिकाणी प्रत्येक जण मी 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 करतो. म्हणून त्या मीमुळे माझं आलं आणि त्या माझ्यामुळे तो त्या मी आणि माझ्यामध्ये काय झाला, अडकून पडला. आणि म्हणून या ठिकाणी या दोन गोष्टी आणि त्याचा आपल्याला काय करायचंय, त्याग करायचा. मग त्याग करायचा तर त्याग कशानं आपल्याला करता येणार आहे, तर त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये काय असलं पाहिजे, समर्पण असलं पाहिजे. समर्पणतेची भावना आपल्या अंतःकरणामध्ये जर असेल तर तो अहंकारही त्याच्यानं काय होतो, निवृत्त होतो. आणि अहंकार गेला तर ममता त्या ठिकाणी राहील का, कारण मी जर राहिला तर माझं राहील, आणि मीच जर राहिला नाही तर माझं राहील का, माझंही त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून तो अहंकार जो आहे तो त्या ठिकाणी काय करायचा, घालवायचा. त्याच्यासाठी आपण काय करायचा, प्रयत्न करायचा. म्हणून मी काय बोलत होतो, तर परमात्मा आहे का, तर परमात्मा आहे. आणि तो कसा आहे, तर सर्वत्र व्यापलेला आहे, सर्वत्र व्याप्त आहे. मग असं असताना आपण जो मी स्थापन केला त्या मीमुळे आपल्याला त्या परमात्म्याचा काय पडला, विसर पडला. आणि एवढा त्या मीच्या ठिकाणी आपण दृढ झालो की आपण त्या परमात्म्याची सत्ता मानायला काय झालो नाही, तयार राहिलो नाही. म्हणजे आपण त्या परमात्म्यालाच मानायला तयार नाही. अशी काही माणसं आहेत आज जगामध्ये की ते मानत नाही. आता चालू आहे सोशल मीडियावरती की इंदुरीकर महाराज त्यांनी अमुक बोलले, तमुक बोलले. पण ते बोलले म्हणजे काय, त्यांनी त्यांच्या माथ्यातलं थोडंच त्या ठिकाणी सांगितलंय. ते बोलले नव्हे, त्यांनी ते कीर्तन ज्यावेळेस त्यांनी सुरू केली कीर्तन, त्याच वेळेला हे बोलावं लागत होतं. आणि त्यावेळेला जर हे बोलले असते तर बरीचशी श्री भ्रूण हत्या त्या ठिकाणी वाचली असती. आपण चुका करतो पण त्या चुकाचा पश्चाताप आपल्याला कालांतराने त्या ठिकाणी होत असतो. 10 वर्षापूर्वी आपल्याला स्त्री भ्रूण हत्या करण्यात आनंद वाटत होता, त्याचं आपल्याला कसल्याच प्रकारचं दुःख त्या ठिकाणी झालं नाही. पण ज्या वेळेला आज आपल्याच मुलाचं लग्न अडकलंय, त्या मुलाला मुलगी मिळायला तयार नाही, त्यावेळेला आज आपण काय करतोय, पश्चाताप करतोय. हे कशाचं प्रतीक आहे, का घडलंय? आपणच केलेल्या चुका आपल्याला आज काय कराव्या लागतंय, भोगाव्या लागतात. त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याला इतिहासामध्ये, शास्त्रामध्ये त्याला काय आहे, प्रमाण आहे. आता माझ्या मोबाईलमध्ये त्याच्या उल्लेख सर्व
कार्यक्रम आटोपल्याच्या नंतर पाहायचे असतील कुणाला तर दाखवतो. म्हणजे ते बोलतात शास्त्र आहे, पण आपल्याला शास्त्रावरती श्रद्धा असावी लागते. शास्त्र म्हणेल ते सांगावे, ते राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणवे विषही विरुद्ध. शास्त्राने जर सांगितलं की बाबा विष घे, तरी आपण ती शास्त्राची आज्ञा पालन करून विष काय करावं, प्राशन करावं. आणि शास्त्राने सांगितलं बाबा तू या राज्याचा त्याग कर, तर आपण त्या राज्याचा देखील काय करावा, त्याग करावा. या एवढं शास्त्राला त्या ठिकाणी मान्यता आहे. तस्मात शास्त्रम प्रमाणते, एवढं शास्त्र काय आहे, प्रमाण मानलं पाहिजे जीवनामध्ये. पण आपण शास्त्र आज मानायला तयार नाही. आपण आज बंधनामध्ये कुणाच्या राहायला तयार नाही. मुक्त जीवन आपल्याला पाहिजे, पण ती मुक्त किती मुक्त असावं यालाही काहीतरी मर्यादा आहे. गाडी आहे, गाडी, त्या गाडीला वेग भरपूर आहे. ताशी 150 किलोमीटर पर्यंत, ताशी 180 किलोमीटर पर्यंत ती गाडी धावते. पण मला सांगा त्या गाडीला जर स्टेअरिंग नसेल आणि ब्रेक जर नसेल तर काय होईल, काय होईल. आणि हे शास्त्र म्हणजे त्याची स्टेअरिंग आहे, शास्त्र म्हणजे त्याचं काय आहे, ब्रेक आहे. आणि ते जर आपण काढून टाकलं, ते काढून टाकल्याने आपलं गाडी चालवणं चाललेलं आहे. मला सांगा काय होईल, घात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शास्त्र त्या ठिकाणी आहे आणि हे सगळ्या गोष्टी आहेत. शास्त्रामध्ये एवढंच सांगितलं नाही तर शास्त्रामध्ये तुम्ही अभ्यास करावा लागतो, मग समजत असतं. उगीच काहीतरी घ्यायचं आणि नुसतं संविधान संविधान म्हणून नसतं चालत. संविधान कुठून आलंय, शास्त्रातूनच निवडून काढलंय त्यांनी. आणि संविधान जर तुमचं संविधान जर हे आहे तर त्याला बदलावं काय लागतं कालांतराने. काही काळ गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय करावे लागतात, बदल करावे लागतात. पण शास्त्र जे ऋषीमुनींना लिहून ठेवलेलं आहे ते आजही खरं काय होते, ठरतंय. मग हे कधी करायचं आपल्याला. पण आपण नास्तिकवादी त्या ठिकाणी झालोय आणि त्या नास्तिकवादाच्या जोरावरती आपण कशालाच मानायला तयार नाही. मला सांगायचं तात्पर्य काय की असणारा परमात्मा, पण त्या परमात्म्यालाही आपण काय करत नाही, मानत नाही. एवढे आपण काय झालेलो आहोत, अहंकारी झालेलो आहोत. आपला अहंकार एवढा काय झालेला आहे, बळावलेला आहे. आणि जोपर्यंत हा अहंकार आपण धारण केलेला आहे तोपर्यंत आपण आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होऊ शकत नाही. जरी तो सर्वत्र असला व्याप्त. जसं घडा आहे, तो पाण्यामध्ये टाकला तर त्याच्या आतमध्ये देखील काय जातं, पाणी जातं. पण ते पाणी आत बाहेरच्या पाण्याहून काय होतं, वेगळं होतं. काय वेगळं होतं. मग आता त्याला त्या पाण्याशी मिळायचं जर असेल तर काय करावं लागेल, तो घडा काय व्हावा लागेल, फुटावा लागेल. तसा आपला अहंकाराचा घडा ज्या वेळेला फुटेल ना, अहंकाराचा ज्यावेळेस आपल्या निराश होईल ना, त्यावेळेस आपण त्या परमात्म्याशी मिळालेलेच असू. आणि त्या परमात्म्याला आपल्याला काय व्हायचे, तो अहंकार निवृत्त करण्याकरिता आपल्याला त्या परमात्म्याची काय करायची, शरणागती करायची. अहंकार माणसाला ताठ बनवत असतो आणि निरहंकारता माणसाला नम्र बनवत असते. आणि नम्रता म्हणजे आली की सर्व जग त्याच्या ताब्यामध्ये येत असते. परमात्मा त्याच्या कवेमध्ये येत असतो, परमात्मा त्याच्या बंधनामध्ये येत असतो. तुकोबाराय सांगतात, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. तो परमात्म्याला देखील कोंडून ठेवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये निर्माण होत असतं. पण त्याच्याकरिता त्याला अहंकार टाकावा लागतो. आणि आपण जर आपला अहंकारच धारण करून राहिलो तर मग मी 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 करणारा जो आहे त्याला कालरूपी
अर्थात त्या सुभाषितकारानं गोड वर्णन केलेलं आहे. तो सुभाषितकार म्हणतोय की बोकड काय करत असतो, सारखा मे 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 करत असतो. असा जो बोकड आहे त्याला व्याघ्र काय करून टाकत असतो, खाऊन टाकत असतो. तसा हा मी मी करणारा जो आहे ना त्याला कालरूपी वाघ काय करत असतो, खाऊन टाकत असतो. त्या कालरूपी वाघाने आपल्याला खाऊ नये त्याच्याकरता आपण मे मे करणं काय केलं पाहिजे, सोडलं पाहिजे. आणि म्हणून हा अहंकार मग त्याचा निराश व्हावा असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता आपण काय झालं पाहिजे, नम्र झालं पाहिजे. मग नम्र होणं म्हणजे काय तर शरणागती करणं, शरण गेलं पाहिजे. मग ते शरण कोणाला जायचंय तर त्या परमात्म्याला शरण जायचंय. त्याच्याकरता त्याचं अस्तित्व आपल्याला अगोदर काय असलं पाहिजे, मान्य असलं पाहिजे. त्याचं अस्तित्व जर आपल्याला मान्य नसेल तर आपण त्याला शरण जाऊ का नाही. आणि म्हणून त्याचं अस्तित्व अगोदर आपल्याला काय असलं पाहिजे, मान्य असलं पाहिजे. आणि त्याचं अस्तित्व हे मानावंच लागतं, कारण तो परमात्मा त्रिकाला बाधित आहे. तो पूर्वीही होता, अनादिकालापासून आहे, आजही आहे आणि पुढेही अनादिकालपर्यंत तो काय तर असं म्हणता येणार नाही. अनादिकालपर्यंत राहणार आहे म्हणजे राहणार म्हटल्याच्या नंतर तो काही कालाने परत त्याचा नाश होणार की काय असा प्रश्न निर्माण. पण तो अनादि आहे, अनंत आहे आणि आपण मात्र शांत आहोत. आपल्याला काय आहे, अंत आहे. म्हणून आपल्यालाही जर अनंत व्हायचं असेल तर त्याच्याकरता आपला जो अहंकार आहे तो आपल्याला काय करावा लागेल, सोडून द्यावा लागेल. आणि तो सोडण्याकरता म्हणूनच त्या परमात्म्याची आपल्याला काय करायची, शरणागती करायची, त्याला शरण जायचं. तुकोबा सांगतात, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. हा जो दुस्तर असणारी ही भव नदी काय, ही माया नदी आपल्याला तरुण जायचं असेल, ही जन्ममरण परंपरा यातून आपल्याला सुटायचं असेल तर त्याच्याकरता एक परमात्म्याची शरणागती, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा उपाय नाही. आणि मग त्या परमात्म्याला आपण काय झालं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. मग कशी शरणागती करायची, भगवान परमात्मा गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये सांगतात, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. मी जे सांगितलं सुरुवातीला की आपली धावाधाव चालू आहे, आपल्याला विश्रांती मिळायला तयार नाही. इथून गेलं उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. तसं आपलं जन्मन आणि मरण सारखं त्या ठिकाणी काय आहे, चाललेलं आहे. मग हे जन्ममरण निवृत्त करण्याकरिता आपल्याला काय केलं पाहिजे तर त्याची शरणागती केली पाहिजे. मग ही धावपळ आपली जन्माकडून मरणाकडे, मरणाकडून पुन्हा जन्माकडे अशी धावाधाव आपली चाललेली आहे. मग याच्यातून आपली सुटका करून घेण्याकरता त्या परमात्म्याला काय झालं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, त्याला शरण जा. कुणाला तर जो परमात्मा सर्वांतर्यामी आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदेशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायेवा. सर्व प्राणी मात्रांना मायारूपी यंत्रावरती आरूढ करून जो सर्वांना फिरवतो आहे, चलनवलन चालवलेलं आहे त्याने. मला सांगा, आपण जर मी म्हणतोय तर त्या मीच्या जोरावरती आपण आपलं शरीर चालवलं पाहिजे, पण ते चालवता येते का आपल्याला, नाही. एका विशिष्ट कालमर्यादा झाली त्यातला जो मी म्हणणारा आहे तोच काय होऊन जातो, निघून जातो. मग तो निघून जातो, तो कोण आहे, तो मी नाही तर तो कोण आहे, परमात्मा आहे. तो कोण आहे, परमात्मा आहे. पण त्याला आपण काय झालो, विसरलो. काय, त्याला आपण विसरलो. म्हणून तर तुकोबरांचा एक गोड अभंग आहे, हिंदी अभंग आहे. ऐसा कर घर आवे राम और धंदा सब छोड़ ही काम, इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता. काय, इतने गोते काहे खाता,
एवढे गोटे खाण्याची वेळ तुझ्यावरती का आली? तर जब तू आपणा भूलन होता, तू जर स्वतःला विसरला नसतास तर तुला तुझ्यावरती ही वेळ आली नसती. आपण स्वतःला काय झालो? विसरलो. म्हणजे आपण स्वतःला विसरलो म्हणजे आता तुम्ही म्हणाल महाराज काय चाललंय तुमचं नेमकं प्रवचन? असं स्वतःला विसरलो म्हणजे आम्हाला स्वतःची आमची चांगली आठवण आहे. खरं सांगा, आपल्याला आपली आठवण आहे का? आपण आपल्या स्वरूपाला खरं जाणतोय का? हे सूक्ष्म चिंतन करायचंय. आपण स्वतःला जाणतोय का? तर प्रत्येक जण स्वतःला जाणत नाही. आणि जर जाणत असेल तर मी कोण असा प्रश्न विचारल्याच्या नंतर मीच स्वरूप सांगता येते का कोणाला? मी म्हटल्याच्या नंतर तुम्ही कोण? तुम्ही तुमचं नाव गाव सांगून मोकळे होता. मग तुम्ही ते आहात का? मग ते नाव तुम्ही येताना बरोबर आणलंय का? हा, माऊली ज्ञानोबा सांगतात, उपजलिया बालकाशी नाव नाही तळेपाशी ठेविलेली नावेसी ओ देत उठी. जे मायबापाने आपल्या नाव ठेवलं आणि त्या नावानेच आपण ओ देत त्या ठिकाणी आपलं नाव आपण ते मानलं की हे नाव कोणाचं आहे? माझं आहे. पण ते खरं आपलं नाव आहे का? नाही. त्याच्या अगोदरही ते अनेक जणांना काय केलेलं होतं? ठेवलेलं होतं. म्हणून ते नाव आपलं नाही. पण त्या नावाचा आपण काय धरला? अभिमान धारण केला आणि तेच नाव घेऊन चाललो आणि मी म्हणजे अमुक तमुक ढमुक. तर ती ओळख आपली खरी नाही. बरं, ते झालं नाव नाही. मग हा जो मी तुमच्या समोर उभा आहे तो मी आहे. मग तो तरी मी आहे का? मग तो जर मी आहे तर मग तो निघून गेल्याच्या नंतर तो मी म्हणतो का परत? त्यातला निघून गेल्याच्या नंतर मी म्हणतो का? मग कोण गेला निघून? तो मीच निघून जातो. मी म्हणणारा जो आहे तोच त्या ठिकाणी काय होतो? निघून जातो. मग तो मी म्हणणारा कोण याची आपल्याला काय करायची? ओळख करून घ्यायची. आणि ती ओळख ज्या दिवशी आपल्याला होईल त्यावेळेला आपलं सगळं काही थांबलेलं असेल. आणि म्हणून मग त्याच्यासाठी त्या भगवान परमात्म्याची आपल्याला काय करायची? शरणागती करायची. मग त्याला शरण जायचं. मग शरणागती व्यक्त होण्याकरिता काय केलं पाहिजे? त्याची भक्ती करायची. मग कशा पद्धतीने त्याची भक्ती करावी? तर भक्तीचे अनेक अंग त्या ठिकाणी आहेत. विविध प्रकारानं त्याची काय केली जाते? भक्ती केल्या जाते. अर्थात अभिगमन, उपादान, इज्जा, स्वाध्याय आणि योग असं हे भक्तीचे स्वरूप आहे. त्या देवतेच्या गावाला जाणं, अभिगमन. त्या देवतेची पूजा संपादन करण्याकरिता काही द्रव्य अर्थात पत्र, पुष्प, फळ काय जे असेल पूजा द्रव्य त्या ठिकाणी घेणं त्याला उपादान म्हणायचे. त्याच्यानंतर तिथं गेल्याच्या नंतर त्या पूजा द्रव्याच्या माध्यमातून त्या देवतेची काय करायची? पूजा करायची. त्याला म्हणायचं इज्जा. त्यानंतर सुंदर अशी त्या देवतेची पूजा स्नान वगैरे घालून पुष्पहार अर्पण करून गंध वगैरे लावून सुंदर ती देवतेला सजवलं की मग त्या देवतेचं काय करायचं? ध्यान करायचं. आणि ध्यान करून त्या देवतेच्या नामाचं काय करायचंय? चिंतन करायचंय. त्याला काय म्हणायचं? स्वाध्याय म्हणायचं. आणि मग तो परमात्मा आणि मी अर्थात तो परमात्मा आणि मी म्हणजे आत्मा. आत्मा आणि परमात्मा यात कसल्याही प्रकारचा काय नाही? भेद नाही. अभेदाचं चिंतन करायचं. आणि तो आणि मी वेगळा नसून तो आणि मी काय आहे? एक आहे. अशा स्वरूपाचं चिंतन त्या ठिकाणी करायचे. त्याला म्हणायचं योग. योग म्हणजे युज धातूपासून शब्द झालेला आहे. योग म्हणजे जोडणं. त्याला आत्म्याला आणि परमात्म्याला एकत्रित जोडायचंय म्हणजे त्याला एकरूप करायचंय. याला म्हणायचं योग. म्हणजे ह्या मार्गाने आपल्याला तिथपर्यंत जायचंय. मग ती पूजा करत असताना पूजा द्रव्य जर आपल्याला म्हटलं तर प्रत्येकच जण पूजा द्रव्य घेऊन भगवंताची पूजा साधू शकत
नाही. मग या ठिकाणी स्वतंत्र त्या परमात्म्याची पूजा करावी असं त्या ठिकाणी त्या परमात्म्याला आवश्यक नाही आणि तो परमात्मा तशी इच्छाही करत नाही. मग काय करायचं नेमकं? तर आपल्या नित्य व्यवहारामध्ये आपण जीवन जगत असताना फक्त एक भावना अंतःकरणामध्ये ठेवायची की त्या परमात्म्यानं माझ्यावरती काय केलेली आहे, कृपा केलेली आहे आणि त्याच्या सत्तेनं हे सर्व काही चालतं आहे. मी या ठिकाणी काहीही नाही. तो परमात्माच माझ्याकडून हे सगळं काय करतोय, करवून घेतो आहे. नवे नवे ह्या सगळ्या आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते करण्यासाठी म्हणून त्यानं मला या ठिकाणी काय केलेलं आहे, पाठवलेलं आहे. अशा प्रकारची कुणाची भावना आहे? असं कुणाला वाटतंय का त्यानं आपल्याला पाठवलंय आपल्याला या ठिकाणी हे कर्म करण्याकरिता? असं म्हणून करतो का? आणि जर असं म्हणून केलं असतं तर आपल्याला उद्वेग निर्माण झाला नसता, त्या कामाचा कंटाळा आला नसता. पण आपण तसं म्हणून करत नाही. मला करायचंय आणि मी करतोय म्हणूनच आपण ते त्या ठिकाणी करतोय. त्यानं पाठवलंय. मग त्यानं पाठवलंय, मग जसं होईल तसं आटापिटा आपण त्या ठिकाणी केला नसता. पण आपलं आटापिटा करणं चाललंय कशासाठी? हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, करायचंय. तर त्याची सेवा म्हणून करायचं. काय आपण सेवा म्हणून या ठिकाणी काही करत नाही. मुलालेकरांची जरी त्या ठिकाणी आपण सेवा करत असतो तरी पण त्या ठिकाणी जर परमात्म्याचा भाव असेल तर ती देखील काय ठरते? भक्ती ठरते. काय स्वतंत्र कुठे जाऊ? सावता महाराज कुठे पंढरपूरला गेले होते का? सावता महाराज पंढरपूरला गेले. सावता महाराजांनी कशी भक्ती केली? कांदा मुळा भाजी ही विठाबाई माझी. त्या शेतीत जे काही पदार्थ आहेत तेच त्यालाच काय मानलं होतं? त्यांनी विठाबाई मानलेलं होतं. आणि तिची सेवा करणं हीच माझी काय आहे? भक्ती आहे. आणि परमात्म्याला हीच खरी भक्ती त्या ठिकाणी काय होत असते? आवडत असते. भगवान परमात्मा 18व्या अध्यायामध्ये सांगतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा. स्वकर्म कुसुम, कुसुम म्हणजे फूल. काय कुसुम? बरोबर का? फुलाला कुसुम म्हटलं जातं. तर स्वकर्म कुसुमाची विरा म्हणजे स्वकर्म कुसुमांची माळ काय करायची? त्या परमात्म्याला समर्पित करायची. कोणत्या परमात्म्याला? सोमेश्वर भगवंताच्या मंदिरात गेले आणि मग त्या ठिकाणी असणारी ती भगवंताची मूर्ती आणि त्या मूर्तीला ती माळ समर्पित करायची का? तर नाही. सर्वात्मका ईश्वरा, सर्वात्मक असणारा जो ईश्वर, सर्वाघटी राम देहादेही एक असा जो परमात्मा आहे त्याला ती माळ काय करायची? अर्पण करायची. म्हणजे त्याच्यासाठी कर्म करायचे. काय त्याच्यासाठी म्हणून कर्म करायचे, स्वतःसाठी म्हणून करायचं नाही. आणि सेवा म्हणून करायचं. भाव कोणता ठेवायचा? सर्वात्मक ईश्वर. त्याच्यामध्ये काय आहे? ईश्वर आहे. प्रत्येकामध्ये ईश्वर आहे. आणि हा भाव ठेवून ज्यावेळेस आपण कर्म करू त्यावेळेस आपोआप आपल्याला स्वतंत्र पूजा त्या ठिकाणी करावी लागणार नाही. त्या कर्मातूनच आपल्याकडून काय घडेल? त्या भगवंताची पूजा घडेल आणि त्या पूजेनं तो परमात्मा आपल्यावरती काय होईल? प्रसन्न होईल. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होया पारा तोषा लागे. पूजा केली होय अपारा तोषा लागे. त्याच्यानं तो परमात्मा अपार संतुष्ट होतो की त्याच्या संतुष्टतेला पारावार राहत नाही. एवढा तो परमात्मा काय होतो? संतुष्ट होतो. आणि काय करतो संतुष्ट होऊन? तर मौली ज्ञानोबा सांगतात, मग ती पूजे. कोणत्या पूजेनं? स्वकर्म कुसुमांनी केलेली भगवंत सर्वात्मक ईश्वराची पूजा. आणि त्या पूजेनं तो परमात्मा काय होतो? संतुष्ट होतो. मग ती पूजे रिझलेने आत्मराजे, प्रसन्न होतो, रिझतो, संतुष्ट होतो. रिझलेने आत्मराजे, आत्मराज अर्थात आपल्या आतमध्ये देखील कोण आहे? तर तो परमात्माच आहे. आणि तो त्याला काय म्हटलं? मौली ज्ञानोबा यांनी आत्मराज म्हटलं.
आणि आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. आणि मग वैराग्य त्याला त्या ठिकाणी तो काय करतो, देत असतो. म्हणून परमात्म्याची कृपा काही आपलं आत्मज्ञान संपादन करण्याकरिता, काय आत्मज्ञान परमात्म्याचं ज्ञान संपादन करायचं नाही. आपल्याला ज्ञान झालं, मी कोणचं ज्ञान झालं की परमात्म्याचं वेगळं ज्ञान आपल्याला संपादन करावं लागत नाही. तर त्या ठिकाणी कळते की मी म्हणजेच परमात्मा आणि तो मी केवळ माझ्या या शरीरापुरता मर्यादित नसून हे विश्वची माझे घर ऐसी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला चर आचर. म्हणजे चर म्हणजे चलायमान आणि आचर म्हणजे जड, सगळं तोच होतो. ज्या वेळेला त्याला मी कोणचा शोध लागतो ना, त्यावेळेला सर्व काही तोच बनत असतो. आणि मग त्याला जायचं कुठं आणि यायचं कुठं, त्याला कुठेही जावंही लागत नाही आणि कुठं यावंही लागत नाही. काहीही त्याला करण्याची त्या ठिकाणी गरज शिल्लक राहत नाही. म्हणून वैराग्य सिद्धी देई जे पसावे तया, वैराग्य सिद्धी त्याला काय होते, प्राप्त होते. मग त्या वैराग्याच्या आधारानं तो परमात्म रूपतेला त्या ठिकाणी काय होत असतो, प्राप्त होत असतो. त्याच्याकरता आत्मसंतुष्टी महत्वाची आहे. ईशकृपा, शास्त्रकृपा आणि आत्मकृपा सांगितलेली आहे. स्वतःची जर स्वतःवरती कृपा नसेल तर मनुष्य कुठलंही कार्य यशस्वीरित्या करू शकत नाही, प्रसन्नतापूर्वक करू शकत नाही. पण आत्मकृपा जर त्याची असेल तर कितीही कठीण काम असलं तरी तो प्रसन्नतेनंच तेच काय करत असतो, संपन्न करत असतो. म्हणून आत्मकृपा फार महत्वाची असते आणि ती आत्मकृपा त्या ठिकाणी त्याच्या योगानं त्या ठिकाणी त्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून मग असणारी ही पूजा पण लौकिक दृष्टीनंही ती पूजा तर आपल्याला करायचीच त्या दृष्टीनं, पण त्या भावापर्यंत पोहोचण्याकरता अगोदर आपल्याला मूर्तीपूजा देखील काय तर केली पाहिजे. ही मूर्तीपूजा म्हणजे पहिली पायरी आहे भक्तीची. काय भक्तीची पहिली पायरी म्हणजे मूर्तीपूजा. आणि त्याच पायरीवर गेलो म्हणजे आम्ही भक्त झालो असं म्हणून आपल्याला चालणार नाही. भगवान परमात्म्यानं भक्तियोग सांगत असताना भगवान परमात्मा सांगतायत, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणणार. खरा भक्तियोग जर काय असेल तर जे जे भेटे भूत, जो कोणी तुम्हाला भेटेल, पशु असेल, पक्षी असेल, जीव जंतू, किडा मुंगी, काय जे असेल, प्राणी मात्र, मनुष्य, जो कोणी असेल ते ते मानिजे भगवंत. त्या प्रत्येकाला आपण काय मानायचे, भगवंत मानायचे. असं कधी होईल आपल्या जीवनात, ती अवस्था कधी आपल्या जीवनात येईल आणि ती अवस्था आपल्या जीवनात यावी त्याच्याकरता त्या परमात्म्याला आपण काय करायची, प्रार्थना करायची. माझं दुःख जाऊ दे आणि अमक होऊ दे आणि चमक होऊ दे, याच्यासाठी म्हणून भगवंताची प्रार्थना करायची नाही. कारण हा जन्म गेला की मागोता पुन्हा काकड्यातला अभंग आहे, नाटाचा एक अभंग आहे. मागोता हाची जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जाणसी, हे तो न घडे रे सायासी, कारे अंग ओसी जाणून या. आणि मला आठवलं तो अभंग, या नगरा काय आहे, तो तर आहे. पण आपण या नगराला आलोय, या शरीररूपी नगराला आलोय. ते कधी आलोय, अनंत कालाच्या नंतर या नगराला आपलं काय झालेलं आहे, येणं झालेलं आहे. पुन्हा या नगराला येणं होईलच सांगता येत नाही. अशा प्रकारचा तो काय आहे, अभंग आहे. असं मला सांगायचं काय, मागुता हाची जन्म पावस, हे तो न घडे रे सायासी, भोगिले सुख दुःख जाणसी. आपण जे काही सुख दुःख मागच्या जन्मात भोगले ते या जन्मात आपल्याला कळतायत का,
कळत नाही. आणि ते कळत दुसऱ्या जन्मात गेल्याच्या नंतर कळत नाही. नवे नवे या मनुष्य देहामध्ये देखील आल्याच्या नंतर लहानपणामध्ये आपण काय सुख दुःख भोगले तेही आपल्याला पुढे आठवत नाही. तर जन्मांतरामध्ये ते कसं आठवेल? आणि म्हणून मला सांगायचं तात्पर्य काय की सर्वात्मक ईश्वर आणि त्याची पूजा आपल्याला त्या ठिकाणी करायची. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, त्या प्रत्येकामध्ये भगवान परमात्मा त्याची प्रतीती आपल्याला यावी अशा प्रकारची मागणी त्या परमात्म्याजवळ आपण करायची. काय त्याच्यासाठी म्हणून त्या परमात्म्याची मूर्तीपूजा जी करायची आपल्याला त्याच्यासाठी म्हणून करायची. पण आपण हे काहीच मागत नाही. आपण काय मागतो? मला सुखी ठेव, मला दुःख देऊ नको, माझ्या जीवनात दुःख येऊ देऊ नको. मग त्या दुःखाने जायचं कुठं? प्रत्येक जण म्हणतोय मला दुःख नको, मग त्या दुःखाने जायचं कुठं? दुःख पहा, शरीर कसं आहे? शरीर नाशिवंत असू द्या, पण ते दुःखाचं कोठार म्हटलंय. तुकोबारायांनी काय म्हटलंय? शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आहे. पुढचे दोन चरण जाऊ द्या, अर्थात उत्तरार्ध जाऊ द्या. पूर्वार्ध आपल्याला महत्वाचा आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. शरीर काय आहे? दुःखाचं कोठार आहे आणि रोगाचं भांडार आहे. माझं रोग बरा कर आणि माझं दुःख जाऊ दे. आपण काय मागणी करतो? कुठं राहून करतो? कुठं राहून करतो? आपली मागणी कुठं उभं राहून आहे? आपण शरीरामध्ये आहोत ना? का शरीर म्हणजे आपण आहोत? काय नेमकं शरीर म्हणजे आपण का शरीरामध्ये आपण शरीरामध्ये आहोत ना? एवढं कळलं फार झालं. शरीर म्हणजे मी नाही, बरोबर ना? मग शरीरात आपण उभं राहिलो आणि तिथं उभं राहून आपण काय म्हणतोय? मला दुःख देऊ नको. हे कसं म्हणण्यासारखं आहे? कोळशाच्या खाणीत जायचं. काय पांढरे शुभ्र कपडे घातले आणि कुठं गेला? कोळशाच्या खाणीत गेला. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यानं म्हणायचं की मी अंगाला काय लागू देणार नाही, काळं लागू देणार नाही. शक्य आहे का? कदापि शक्य नाही. मग आपण कुठं उभं राहून देवाला प्रार्थना करतोय? मला दुःख नको. शरीर कसं आहे? शरीर दुःखाचे कोठार आणि त्या कोठारात उभं राहिलं आणि मला दुःख होऊ देऊ नको. अग्नीचा डोंब पेटलाय आणि त्याच्यामध्ये जाऊन उभा राहिलाय आणि मला चटका बसायला नको. मागणं पूर्ण होईल का? शक्य आहे का ते? मग ही याचना करणंच आपलं काय आहे? चुकीचं आहे. म्हणजे इथं जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत दुःख हे भोगावंच लागणार आहे. त्याच्यातून आपली सुटका होऊ शकत नाही. माणसं म्हणत असतात मस्त भक्ती केली मग काय झालं? भक्ती केली म्हणजे दुःख दूर होत नसतं. सुख आणि दुःख हे मनाच्या काय आहेत? कल्पना आहेत. हे मनावरती अवलंबून आहेत. आणि म्हणून मनएव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयो. मनच आपल्याला सुख आणि दुःखाला काय ठरत असतं? कारण ठरत असतं. आणि म्हणून असं असणार मग त्या परमात्म्याची भक्ती करायची. ती भक्ती करत असताना आणि ती भक्ती करून काय मागायचं हे महत्वाचं लक्षामध्ये ठेवा. त्या परमात्म्याकडून मला दुःखातून सोडव असं कधीच मागायचं नाही. कारण जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत त्या शरीराच्या संबंधाने आपल्याला दुःख हे भोगावंच लागणार. मग जसं आपलं कर्म असेल त्या प्रमाणात कमी अधिक प्रमाणात आपल्याला ते काय होणार आहे? सुख दुःख त्या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. मग तो परमात्मा आपल्याला काहीही करू शकत नाही. आपलं जसं कर्म असेल त्याप्रमाणे आपल्याला ते प्राप्त होणार. मग ते मागायचं नाही. परमात्म्याकडे याचना ती करायची की हे परमात्म्या तुझ्या कृपेनं मला सर्वांतर्यामी तू जो भरलेला आहे त्याची प्रतीती मला या ठिकाणी यावी. त्याच्यासाठी म्हणून त्या परमात्म्याची काय करायची? शरणागती करायची. मग ती करत असताना कशा पद्धतीने करावी? तर भगवान परमात्मा सांगतात की काहीही नाही. त्या ठिकाणी पूजेचे प्रकार सांगितले. षोडशोपचारी पूजा, पंचोपचार पूजा,
नाना प्रकारच्या पूजा त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. मग मोठा मनुष्य असेल, श्रीमंत असेल, तर त्याच्याकडे भरपूर धन संपत्ती असेल, तो नाना द्रव्य त्या ठिकाणी पूजेचं संभार घेऊन त्या ठिकाणी भगवंताची पूजा साधेल. पण एखादा जर गरीब असेल, त्याच्याकडे रोज खाण्याची त्याची पंचायत असेल, तर तो त्या भगवंताची पूजा कशी करणार? तर त्या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतोय की काय द्रव्य अर्पण केलं मी ते त्या ठिकाणी पाहत नाही, तर मी काय पाहत असतो ते अर्पण करण्यापाठीमागचा त्याच्या अंतकरणामध्ये असणारा जो भाव आहे, तो भाव, त्याच्या पाठीमागचं जे प्रेम आहे ते प्रेमच मी त्या ठिकाणी काय करत असतो, पाहत असतो. त्यानं काय दिलंय आणि काय नाही याच्याकडे माझं लक्ष नसतं आणि त्याचा मी विचारही त्या ठिकाणी करत नाही. आणि म्हणून भगवंताकडे जात असताना आपला भाव महत्वाचा आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम. मग भगवान परमात्मा सांगतायत की माझ्या भक्तानं मला पत्र अर्पण केलं, पान अर्पण केलं, एखादं फूल अर्पण केलं, एखादं फळ अर्पण केलं, किंवा पत्र पुष्प फळ काहीही मिळालं नाही, त्यानं केवळ पाणी जरी मला अर्पण केलं, तर त्याच्यानं देखील मी काय होतो, संतुष्ट होतो. नवे नवे त्यानं दिलेले ते पदार्थ मी काय करतो, खाऊन टाकतो. मग ते खाण्याचं आहे का खाण्याचं नाही याचाही विचार करत नाही, पण त्याच्या पाठीमागे त्याचं असणारं जे प्रेम आहे ते मला ते खाण्याकरता काय करतं, भाग पाडतं. आणि म्हणून भगवान परमात्मा सांगतायत, माऊली ज्ञानोबा या श्लोकावरती बोलत असताना म्हणतात, मग निस्सीम भाव उल्हासे, मग अल्पावयाचे निमिसे, फल एकावडे तैसे भलतयाचे हो. फळ द्यायचंय, पण मग सफरचंद द्यायचं का आंबा द्यायचा का केळी द्यायची, भलतयाचे हो. भगवान परमात्म्याच्या मुखातून मौली ज्ञानोबा बोलतात, भलतयाचे, कशाचंही फळ असलं तरी चालेल, अमुकच एक अर्पण केलं पाहिजे. आता आपण कल्पना करत असतो की महादेवाला अमुकच एक चालतं, ते चालत नाही, हे चालत नाही. तुम्ही भावनेनं काहीही द्या, ते परमात्मा स्वीकारायला त्या ठिकाणी काय असतो, तयार असतो. पण तशी तुमची अंतकरणातली काय असली पाहिजे, भावना असली पाहिजे. तुमच्या अंतकरणात त्या भगवंताविषयीचं प्रेम त्या पद्धतीचं असलं तर तो परमात्मा तुम्ही जे काही अर्पण करताना ते त्या ठिकाणी स्वीकारत असतो. मौली ज्ञानोबा, फळ एक आवडे तैसे भलतयाचे, भलतयाचे. मग आता भलतयाचे या ठिकाणी दोन्हीकडे आपल्याला लावता येईल. फल भलतया झाडाचे किंवा भलत्या भक्तानं अर्पण केलेलं फळ. काय भलता भक्त असला, कोणीही असला, याची कुळ याचा विचार त्या ठिकाणी नाही. भलता भक्त असला, त्यानं जरी प्रेमानं अर्पण केलं तर ते मी स्वीकारतो, किंवा भक्तानं भलतं फळ अर्पण केलं पण प्रेमानं जर अर्पण केलेलं असलं, मग ते खाण्यायोग्य नसलं तरी ते मी काय करतो, खाऊन टाकतो, असं भगवान परमात्मा म्हणतात. भक्तू माझी याकडे जावी आणि मी दोन्ही हात ओढवे. ज्यावेळेस असा प्रेमपूर्वक अंतकरणात त्या भगवंताविषयी प्रेम ज्याच्या दाटून आलेला आहे आणि तो भक्त ज्यावेळेस भगवंताकडे एखादा पदार्थ घेऊन जातो, त्यावेळेस तो भगवान परमात्मा दोन्ही हाताने ते त्या वस्तू काय करतो, ओढून घेतो आणि खाऊन टाकतो. मी दोन्ही हात ओढवी आणि मग देठून फेडिता सेवी आगरेस, देठून फेडिता. मग ते फळ कसं खावं, केळीचं फळ जर मिळालं तर ते कसं खाल्लं पाहिजे, त्याचं वरचं साल्ट काढून टाकावं. भगवान परमात्मा सांगतात मला ते काढून टाकण्याची गरज नव्हे. ज्यावेळेस विदुरांच्या घरी भगवान परमात्मा गेले त्यावेळेला विदुरानीनं काय केलं, गाभा खाली टाकून द्यायची आणि साल्ट भगवंताच्या हातात द्यायची. तर भगवंतानं ते खाल्ले. नंतर विदुर त्या ठिकाणी आले आणि विदुरांनी म्हटलं, अरे काय करतेस तू. त्यावेळेला ती भानावरती आली आणि भानावरती आल्याच्या नंतर मग तिनं ते असणारा केळ भगवंताच्या हातामध्ये दिला आणि साल्ट बाजूला टाकून दिलं. तर भगवंताला ते केळ गोड लागलं नाही. भगवंताने सांगितलं, पहिलं साल्ट्यामध्ये जो आनंद होता तो आनंद याच्यामध्ये राहिला नाही. कारण ती ज्या वेळेला ते साल्ट भगवंताला देत होती त्यावेळेला देहाभिमान विसरलेली होती. आपण सुरुवातीला जे बोलून आलो, अहंकार निरहंकारता महत्वाची आहे. आपला अहंकार बाजूला ठेवायचा आणि मग त्याला शरण जायचं.
तो अहमच आपण त्या भगवंताला काय करायचा आहे, समर्पित करायचा. त्या अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरीग, त्याची शरणागती करत असताना ह्या सगळ्या गोष्टी त्याला समर्पित करून मग शरण जायचं. आणि म्हणून मग देखून पीडिता सेवी आदरेसी, पैगा भक्तीचे निनावे फुल एक मग द्यावे, ते लेखे तरी म्या तुरंबावे तरी मुखीची घाले. फुल दिल्याच्या नंतर काय केलं पाहिजे, आपल्याला जर एखाद्यानं फुल दिलं तर आपण काय करतो, त्याचा सुगंध घेतो. पण भगवान परमात्मा सांगतात मी सुगंध घ्यायला पाहिजे, त्याचं प्रेम एवढं असतं ते देण्यापाठीमागे की ते फुलंही मी काय करतो, खाऊन टाकतो. हे असो कायसी फुले पानाची एकावर ते झाले, ते साधूकही न हो सुकले भलते. ते एकदम टवटवीत पान, फुल नाही. पान एखाद्या भक्ताने अर्पण केलं मग ते टवटवीत आहे. आता बेलपत्र आपण सोमवारी भगवंताला महादेवाला त्या ठिकाणी समर्पित करत असतो. मग काही माणसं म्हणत असतात की पानं सुकले, आता कशी भगवंताला व्हावे. पण आपला भाव जर असेल ना तर ते सुकलेले पानं देखील तो परमात्मा काय करत असतो, ग्रहण करत असतो. त्या ठिकाणी ती ताजीच असली पाहिजे असं त्या ठिकाणी नाही. आणि भगवान महादेवाच्या पूजेचा नियम असा सांगितलेला आहे, जर आपल्याला बेलपत्र मिळाले नाही तर त्या ठिकाणी भगवंताच्या पूजेवरती, भगवंताच्या पिंडीवरती अगोदर जर कोणीतरी बेलपत्र त्या ठिकाणी वाहिलेली असतील आणि आपल्याला ज्या वेळेला पूजा करायची त्यावेळेला आपण ते सर्व काय करतो, बाजूला टाकतो. त्यावेळेला ती पूजा स्नान वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला बेलपत्र उपलब्ध नाही तर तेच पुन्हा आपण बेलपत्र त्या ठिकाणी भगवंताला वाहू शकतो. म्हणजे 3 वेळेला ते आपल्याला वाहण्याचं त्या ठिकाणी वाहता येऊ शकतात. मला सांगायचं तात्पर्य काय की सुकलेलं जरी असलं, शिळं असलं तरी ते परमात्म्याला त्या ठिकाणी चालतं. गोपाळांचा प्रसंग आपल्याला माहित असेल, आपण ऐकला असेल. ज्या वेळेला भगवान परमात्मा आणि गोपाळ वनामध्ये त्या ठिकाणी गोपाळ आणि एका गोपाळाने घरून आणण्याकरिता भगवंताला काहीच नाही, मग शिळं ताक होतं. ते ताक बरं आणायचं कशात, त्याच्याकरता भांड नाही. तोंडामध्ये त्याने काय आणली, गुळणी आणली. तर ती देखील त्या ठिकाणी काय केली, ग्रहण केली. म्हणजे परमात्मा वस्तू काय आहे ती वस्तू महत्वाची पाहत नसतो, तर तो अंतकरणामध्ये भाव काय आहे तो भाव त्या ठिकाणी पाहत असतो. म्हणून मौली ज्ञानोबा सांगतात, परी सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृते तोखे, तैसे पत्रची परितेने सुखे आरोगू लागे. सर्व भावानं ते काय असावं, भरलेलं असावं. ते भलं सुकलेलं असेल की कसं असेल त्याचा विचार मी करत नाही. ते फक्त सर्व भावानं त्याच्या अंतकरणामध्ये असणाऱ्या प्रेमानं ते भरलेलं असावं. अशा पद्धतीनं ज्यावेळेस तो भक्त मला समर्पित करतो मी ते काय करत असतो, ग्रहण करतो. म्हणजे तो आपल्यावरती काय होतो, तर त्याचीच वस्तू स्वीकारतो ज्याच्यावरती तो प्रसन्न आहे. म्हणजे ज्या अर्थी तो वस्तू स्वीकारतो त्या अर्थी तो आपल्यावरती काय झालाय, प्रसन्न झालाय. आणि म्हणून पै भक्ती एकी मी जाणे तेच साने थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते. आम्ही कोण आहोत, पाहुणे आहोत, पण भावाचे, वस्तूचे नाही. आपल्याकडे आपण पाहुणे जातो, पण आपण पाहुणे जात असताना आपण वस्तूचे पाहुणे असतो, आपण भावाचे पाहुणे नसतो. बरोबर का? पहा, एखाद्या लग्नामध्ये जर आपण गेलात महिला मंडळी, विशेष करून आपला त्या गोष्टीमध्ये जास्त असतं. पाहुणे आपण असतो, कुणाचे आपण आहेर काहीतरी घेऊन जातो आणि निघायच्या वेळेला पुन्हा पुन्हा ज्याच्याकडे आपण पाहुणे म्हणून गेलेलो असतो, येऊ का आता, येऊ का आता, येऊ का आता म्हणतो का, तर आपल्याला त्या ठिकाणी आशा असते की काहीतरी आपल्याला हे आता जाताना देणार. म्हणजे आपण वस्तूचे भुकेलेले असतो. पण भगवान परमात्मा सांगतात मी वस्तूचा भुकेलेला नाही, मी भावाचा भुकेलेला आहे. आपण आहेर घेऊन गेल्याच्या नंतर त्यांना आदरानं आपल्याजवळ आला, आपल्याला आनंदानं आलिंगन दिलं, त्याच्यात आपण संतुष्ट होत नाही, पण परमात्मा त्याच्यानं काय होतो, संतुष्ट होतो. असा परमात्मा आहे. आणि म्हणून आम्ही भावाचे पाहुणे भलतीया. येर पत्र पुष्प फळ, बाकीच्या वस्तू ज्या आहेत समर्पण करण्याच्या वस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी काय आहे, भगावया मीच केवळ एक निमित्त म्हणून त्या ठिकाणी त्या वस्तू आहेत.
त्याचं महत्व त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून भाव, अंतकरणातला भाव, त्या भावानं आपण त्या भगवंताची काय करायची, पूजा करायची. आणि त्या पूजेनं तो प्रसन्न झाला की मग आपल्याला तो तशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी समर्पित करत असतो. कोणता? जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा झालेली सेवा भगवान सोमेश्वरांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी विराम द्यायचा. मंगलिकावरदा हरिश्चर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. स्वामी अखंडानंद महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय. सोमेश्वर भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिकावरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.